एक ब्रेकिंग न्यूज समोर येतोय। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुखांनी पक्ष सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काटोलमध्ये पवारांच्या एनसीपीचा शेकापच्या अर्चना देशमुखांना पाठिंबा आहे। अर्चना देशमुखांसोबत आघाडी करण्यास सलील देशमुखांचा विरोध होता आणि त्यामुळेच त्यांनी हा पक्ष सोडल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच सलील देशमुख यांनी काल तडकाफडकी आपल्या पदांचा राजीनामा दिलेला आहे, पक्षाला रामराम केलेला आहे। याचं मूळ कारण समोर आलेलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काटोल नगर परिषदेमध्ये शेकापसोबत जी आघाडी झाली त्या आघाडीला सलील देशमुख यांचा विरोध होता, परंतु सलील देशमुख यांचा विरोध डावलूनही अनिल देशमुख यांनी राहुल देशमुख यांच्या पत्नी अर्चना देशमुख यांना पाठिंबा दिला, आघाडी केली। त्यामुळे नाराज होऊन सलील देशमुख यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे। दुसरं महत्त्वाचं काल रात्री तडकाफडकी सलील देशमुख मुंबईमध्ये दाखल झालेले आहे आणि गेल्या काही दिवसात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीशी त्यांचे जवळचे संबंध आहे। गेल्या वेळेस अजितदादा नागपुरात आले तेव्हा सलील देशमुख यांना रुग्णालयात भेटायला गेले होते। गेल्या हिवाळी अधिवेशनातही सलील देशमुख यांनी अजितदादा यांची भेट घेतली होती। त्यामुळे एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे की सलील देशमुख राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वाटेवर तर नाही ना, कारण की ज्या घडामोडी गेल्या त्यामुळे आता सलील देशमुखांची भूमिका काय असेल यावर सर्वांचं लक्ष आहे। धन्यवाद गजानन, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। विधेयक मंजुरीबाबत राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळेचं बंधन नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। राज्यपालांच्या विद्वत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय, पण राज्यपाल दीर्घकाळ विधेयक रोखू शकत नाहीत असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। दीर्घकाळ विधेयक रोखून धरल्यास कृतीचे आदेश कोर्ट देऊ शकतं। राज्यपालांनी विधेयक रोखणं घटनात्मक तत्वांच्या विरोधात आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। विधेयकांमध्ये चुकीचं आढळल्यास ते विधिमंडळामध्ये परत पाठवलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही असं कोर्टाने म्हटलंय। यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपती आणि राज्यपाल विधेयकांवर मंजुरी देताना त्यांच्या निर्णयांसाठी वेळ मर्यादा ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला नाही। राज्यपालांवर कोणती वेळ मर्यादा लादता येणार नाही, मात्र ते विधेयकांना अनिश्चित काळासाठी रोखून ठेवू शकत नाहीत। राज्यपालांना त्यांच्या निर्णयांसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येत नाही, परंतु त्यांच्या निर्णयाची न्यायालयीन पडताळणी केली जाऊ शकते। राज्यपाल विधेयक अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू शकत नाहीत, मात्र मंजुरी न दिल्यास ते विधेयक विधानसभेला परत पाठवणं आवश्यक आहे। पण त्यांना निर्णय देण्यासाठी कोणती निश्चित कालमर्यादा न्यायालय लादू शकत नाही। या निर्णयामुळे आता राज्यपाल, राष्ट्रपती आणि न्यायालय यांच्या भूमिकांच्या संविधानिक सीमारेषा अधिक स्पष्ट झालेल्या आहेत। राज्यपालांसोबतचा संघर्ष पुन्हा अटळ असं सामनातून म्हटलं गेलंय। राज्यपालांचा कालापव्यय शेवटी राज्याच्याच मुळावर येईल असं सामनातून म्हटलं गेलंय। कोर्टाचा आदेश विरोधी सरकारांच्या बुकांडी बसण्याची भीती आहे। राज्यपालांसोबतचा संघर्ष पुन्हा अटळ आहे असं सामनातून म्हटलं गेलंय। राज्यपालांसोबतचा संघर्ष पुन्हा अटळ असं सामनातून म्हटलं गेलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयानं राज्यपालांच्या कालमर्यादेचं घोडं गंगेमध्ये न्हालं होतं। आता ते पुन्हा विरोधी सरकारांच्या बुकांडी बसण्याची भीती आहे। शिवाय त्यांचा राज्यपालांबरोबरचा संघर्ष सुद्धा पुन्हा अटळ झालाय। विरोधी पक्षांच्या राज्य सरकारांविरोधात तिथल्या राज्यपाल सत्ता पक्षाचे राजकीय हस्तक म्हणूनच कसे काम करतात हे मोदी राजवटीमध्ये वारंवार अनुभवत आहोत। विरोधी पक्षांच्या सरकारांची सर्व बाजूंनी कोंडी करण्यासाठी राज्यपाल पदाचा सर्रास गैरवापर केला जात आहे। अनिश्चित काळ म्हणजे नेमका किती हे कसं ठरणार, ते कोण ठरवणार? याच पळवाटेचा गैरफायदा विरोधी सरकारांच्या अडवणुकीसाठी घेतला जात होता। तो थांबला असं वाटत असतानाच नव्या निकालानं तोच खेळ पुन्हा सुरू होऊ शकतो। कालमर्यादा हाच तर विरोधी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षाचा मूळ मुद्दा आहे। ही गले की हड्डी या निकालाने तशीच राहण्याची भीती आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे आणि आमदार राजेंद्र गावितांकडून इच्छुकांच्या बैठका घेतल्या जात आहेत। सर्व निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश मिळेल, राजेंद्र गावितांनी हा विश्वास व्यक्त केलाय। पालघरमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास राजेंद्र गावितांना आहे। ते आमचे नेते आहे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्याच्या म्हणजे आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी
ज्या पद्धतीने सरकार आणलं त्या ठिकाणी लोकांनी भरभरून जवळजवळ महायुतीचे 232 आमदार आले आणि त्यामुळे त्यांच्या येण्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती आणि नगरपालिकांवरती या ठिकाणी निश्चितच खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्रभाव होईल आणि या जिल्ह्यावरती शिवसेनेचा भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकेल.